आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार। आरक्षणाबाबत जरांगेंना फायनल ड्राफ्ट दिला जाणार। बच्चू कडू, संदीपान भुमरे, मंगेश चिवटेंचा शिष्टमंडळामध्ये समावेश। सरकारनं सगळे सोयरे म्हणजे कोण हे स्पष्ट करावं। 20 तारखेच्या आत अधिवेशन बोलावून मार्ग काढावा। जरांगेंचं सरकारला आवाहन। तर तोडगा न निघाल्यास आपणही मोर्चामध्ये। बच्चू कडूंचा सरकारलाच इशारा। सोलापूरच्या माढ्यामध्ये 28 जानेवारीला ओबीसी मेळाव्याचं आयोजन। छगन भुजबळ आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर येणार। आंबेडकरांच्या अध्यक्षतेमध्ये माढ्यामध्ये पहिलीच ओबीसी मेळावा। अहमदनगरमध्ये मराठा मोर्चा संदर्भात बैठकीमध्ये चर्चा। नगरमधून एकूण 50,000 वाहनांसह मराठा बांधव मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचा निर्णय। शरद पवार आज सीमा भागामधल्या दौऱ्यावर। निपाणीमध्ये पवारांची सकाळी 10 वाजता जाहीर सभा। चिक्कोडी मतदारसंघातून पवार गट उत्तम पाटलांना मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता। देवरांना मिंदे गटाचे दिल्लीतील दूत म्हणून काम मिळेल। उद्योगपतींच्या मध्यस्थीनंच देवरा मिंदे गटामध्ये पोहोचले। यात राष्ट्रकारण समाजकारण अजिबात नाही। सामनातून मिलिंद देवरांवर हल्लाबोल। भाजपच्या राज्यातील मंत्र्यांची आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पंतप्रधान मोदी घेणार बैठक। बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा, जेपी नड्डा उपस्थित असणार। नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। नरेंद्र जिचकार यांनी काढली जन आशीर्वाद यात्रा। यात्रेमध्ये सुनील केदार सहभागी। जिचकार यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात लढणार असल्याची केदारांची भूमिका। मुंबादेवी मंदिर परिसरामध्ये आज स्वच्छता मोहीम। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आशिष शेलार यांचा सहभाग।